Hello friends, welcome to our YouTube channel. Okay, I am Smita Patil and today's topic is secondary market. Okay, तर आपण याच्या अगोदर बघितलं होतं की प्रायमरी मार्केटमध्ये काय असतं. थोडक्यात आपण सांगूया की प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स हे क्रिएट केले जातात आणि एकदा का प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स क्रिएट केले गेले त्यानंतर सेकंडरी मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर्स हे ट्रेडिंग करण्यासाठी येतात. म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं, सेकंडरी मार्केटमध्ये जे शेअर्स आहेत तर त्यांची देवाणघेवाण ही म्हणजे ट्रेडिंग ही सेकंडरी मार्केटमध्ये ही चालते. ओके, म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये जो काही संबंध आहे तर तो डायरेक्ट कंपनीचा पीपल सोबत असतो. ओके, परंतु सेकंडरी मार्केटमध्ये डायरेक्ट कंपनी टू पीपल असं त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन नसतं. म्हणजे त्यांचा संबंध डायरेक्ट कंपनी टू पीपल नसतो सेकंडरी मार्केटमध्ये. म्हणजे एकदा का प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स हा क्रिएट केला गेला त्यानंतर सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची देवाणघेवाण ही होत असते. ओके, आता जेव्हा सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स येतात, सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स आले तर ते रजिस्टर ते कुठे येतात, ते एक्सचेंजेस वरती येतात. आता एक्सचेंजेस कोणते कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही नाव ऐकलं असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. तर सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी शेअर्स हे एक्सचेंजेस वरती येत असतात. म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची जी काही ट्रेडिंग चालते तर ती ट्रेडिंग चालते एक्सचेंजेस वरती. ओके, तर इंडियामध्ये टोटल एक्सचेंजेस किती आहे? इंडियामध्ये टोटल एक्सचेंजेस हे 21 आहे. म्हणजे जे काही छोटे मोठे एक्सचेंजेस आहेत तर ते असे ऑल ओव्हर इंडियामध्ये 21 आहेत. ओके, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचे कोणते आहेत तर ते मोठे जे एक्सचेंजेस आहेत ते एनएससी एक आहे आणि बीएससी आहे. म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज एक आहे आणि एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एक आहे. ओके, तर आता जेव्हा एक्सचेंजेस वरती ट्रेडिंग करायला सेकंडरी मार्केटमध्ये कंपनी आहे तर त्यानंतर हे हे जे एक्सचेंजेस आहेत यांना रेग्युलेट कोण करतं? एक्सचेंजेसला रेग्युलेट करतं सेबी. एक्सचेंजेसला रेग्युलेट कोण करतं? सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट ऑथराइज बॉडी आहे. म्हणजे एक्सचेंजेसला ऑथॉरिटी कोण देत आहे? सेबी देतं. म्हणजे एक्सचेंजेस वरती जो काही कंट्रोल आहे तर तो सेबीचा असतो. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की एक्सचेंजेस वरती जी काही ट्रेडिंग चालते तर ती पूर्णपणे अंडर कंट्रोल असते सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंडर कंट्रोल मध्ये ती ट्रेडिंग चालते. ओके, आता फॉर एक्झाम्पल काय असतं की आता समजा फॉर एक्झाम्पल बँक्स आहेत तर बँकेवरती कंट्रोल कोणाचा असतो? बँकेवरती पूर्णपणे कंट्रोल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा असतो. म्हणजे आरबीआयचा कंट्रोल हा बँकेवरती असतो. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण इन्शुरन्स बघूया. आता इन्शुरन्सच्या ज्या काही कंपनीज आहेत तर त्यांना कंट्रोल कोण करतं? इरडा. तर इरडाचं नाव कोण काय आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, इन्शुरन्सला रेग्युलेट कोण करतं म्हणजे कंट्रोल कोण करतं? इरडा करतं. ओके, तर अशा पद्धतीने सेकंडरी मार्केटमध्ये वर्क चालतं. म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स हे क्रिएट केले जातात आणि सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची ट्रेडिंग ही चालते. ती पूर्णपणे अंडर कंट्रोल असते सेबीच्या. ओके, ठीक आहे. ओके, थँक्स फ्रेंड्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, thanks for watching this video. Bye bye.